नमस्ते मैत्रिणींनो, किचन स्टोरी मराठी रेसिपीत तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज बनवणार आहे आपण व्हेज दालचा बनवणार आहे। व्हेज दालचा बनवायचा आहे आपल्याला आज। हे बघा, त्यासाठी लागणाऱ्या डाळी घेतलेल्या आहेत। ह्यात 2-3 प्रकारच्या डाळी असतात। तर इथे मी बघा इकडे छान मस्त असा भोपळा कापून घेतलेला आहे आणि कांदे 2 कापलेले आहेत आणि ही मसूर डाळ घेतलेली आहे अर्धा कप मी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि अर्धा कप हे मुगाची डाळ घेतलेली आहे। आता ह्या 3 डाळी टाकून आपल्याला दालचा तुम्हाला टाकायचा असेल तर तुम्ही हरभरा डाळ सुद्धा ह्याच्यात टाकू शकता। मस्त असा हा दालचा होतो तयार। आता हे आपला भोपळा धुवून घेतलेला आहे मी। आता आपल्याला घ्यायचा आहे कुकर मध्ये टाकून। ह्या डाळी पण आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत। ह्या डाळी पण आपण स्वच्छ पाणी टाकून धुवून घ्यायचं आहे आपल्याला। धुतलेल्या डाळी पण आपल्याला ह्या कुकर मध्ये टाकून घ्यायचं आहे। छान मस्त असा हा व्हेज दालचा होतो। तुम्ही चिकन मटन खाता असाल तर ते पण टाकून खूप छान होतो। आता एक कांदा पण आपल्याला ह्यातच टाकून घ्यायचा आहे। आपल्याला अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे, कारण आपल्या डाळीला आणि भोपळ्याला चांगलं मीठ लागलं जाईल। आणि डाळ आणि भोपळा शिजण्यासाठी आपल्याला हे मापात पाणी टाकून घ्यायचं आहे। आणि हे आपल्याला मस्त गाळ शिजवून घ्यायचं आहे। कुकरला लावून 2-3 शिट्ट्या आपल्याला ह्याच्यात करून घ्यायच्या आहेत। 1-1.5 तांब्या पाणी वतलेलं आहे मी। आता आपण ह्याच्या शिट्ट्या करून घेणार आहे। आता आपल्याला ह्याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या। डाळ आपली झालेली आहे, कुकर बघा झालेला आहे। आता आपण कुकर घेणार आहे खाली। डाळ भोपळा आपला चांगला मस्त असा शिजलेला आहे। आता आपण बनवणार आहे याचा दालचा। इकडे पातेलं ठेवलेलं आहे मी। आता आपल्या दालच्याला फोडणी टाकायची आहे आपल्याला। तर मी आता 2-3 वगराळे तेल टाकून घेणार आहे। 2 वगराळे तेल टाकायचं आहे आपल्याला। तेल आपलं चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला। आणि इकडे मी चिंच सुद्धा बघा इकडे भिजवलेली आहे। आता ही चिंच थोडीशी आपल्याला अशी चुरून घ्यायची आहे। आणि आज असा दालचा बनवणार आहे मी। मार्केटमध्ये टोमॅटो एवढे महाग झाल्यात, 80 रुपये किलो। आणि कोथिंबीर अशा बऱ्याच गोष्टी आता सगळ्या येऊन गेल्यात। पाऊस सुरू झाल्यामुळे मार्केटमध्ये भरपूर महाग झाले। तरी मी आज न टोमॅटो कोथिंबीर असंही काही न वापरता मी आज असा मस्त दालचा आपण बनवणार आहे। तर मी आज सगळं सुक्क मी जे उन्हाळ्यामध्ये जे मी
ठेवलेलं होतं साठवून, पुदिना आणि कोथिंबीर, ही सगळ्या गोष्टी मी वाळवून ठेवलेल्या होत्या. त्याचाच आज आपण वापर करून बनवणार आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही. अशा ज्या वेळेस आपलं हे महाग होतं त्यावेळेस आपल्याला ही उपयोगी येतं. हे मी कोथिंबीर एकदम अशी मस्त वाळवून, गावरान कोथिंबीर जेव्हा 5 रुपयाच्या 2 अशा गड्या मिळत होत्या तेव्हा आणून हे मी वाळवून ठेवले. हे आहे पुदिना, बारीक करून ठेवलेला आहे आपण. पुदिना पण ठेवलेला आहे आपण. तर आता हे आहे कोथिंबीर, बघू शकता तुम्ही, एकदम मस्त बारीक करून ठेवलेली आहे मी. आणि हे बघा, ही आपण पुदिना सुद्धा अशा भरणीमध्ये हे बघा साठवून ठेवलेला होता. किती छान, कलर सुद्धा मस्त असा राहिलेला आहे आपला हिरवा. हे बघा, ही पुदिना. मग मी हीच आता वापर करते भाज्यांना. जरी कोथिंबीर वगैरे नसली तरी ही टाकलं तरी इतकं मस्त छान फ्लेवर येतो. तर हे बघा, हे अशा प्रकारे मी ही भरणीत, ही फुल भरणी भरून ठेवलेली होती मी. तर आता ही संपत आलेला आहे. तरी तुमच्याकडे सुद्धा आपण स्वस्त असतं तेव्हा असं वाळवून भरून ठेवलं तर आपल्याला उपयोगी येतं. आणि ही सुद्धा कोथिंबीरची भरणी पूर्ण भरलेली होती. तर उन्हाळ्यात भरपूर महाग झाल्यावर मी की कोथिंबीर काय आणली नाही, ह्याच्यातच मी भाज्या बनवायची. चला मग आपण आता अशा प्रकारे, तर ह्याच मी सुक्या भाज्यांचं हे बघा, हे असं थोडंसं वाटण बनवून घेतलेलं आहे. लसूण आणि ही सगळे सुके आपल्या हे कोथिंबीर, पुदिना टाकून असं वाटून घेतलेलं आहे, अद्रक वगैरे टाकून. तर ह्याच आपण आता बनवून घेणार आहे. हे बघा, तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण टाकून घेणार आहे अर्धा चमचे जिरा, 2 तमालपत्र आहेत आणि दालचिनी, कांदा, त्याला आपल्याला चांगला असं कांदा परतून घ्यायचा आहे. कांद्याला आपण, बघा, कांदा आपला भाजत आहे आणि आपण ती पाणी, चिंचेचं पाणी सुद्धा मी डाळीत ओतून घेतलेलं आहे. आता ही टाकून घेणार आहे आपण ही कोथिंबीर वगैरे कुटलेला आहे, लसूण. काय वेळ असं असतं की आपल्याकडं काही घरात नसतं, तर मग पण आपल्याला काहीतरी बनवावंच लागतं. कारण आपल्याला आणायला पण कधी कधी वेळ नसतो आपल्याकडे जायला मार्केटला. तर असं घरी थोडंसं आपण जर उन्हाळ्यात जर सुकवून ठेवलं, जशाच्या तशा बघू शकता तुम्ही, जशाची तशी हिरवीगार कोथिंबीरचा कलर आणि पुदिन्याचा राहिलेला आहे. आणि ओल्या कोथिंबीर आणि पुदिन्यापेक्षा ह्याचा फ्लेवर एकदम मस्त राहतो, वास तर जशाचा तसाच राहतो. नक्की तुम्ही करून बघा, जास्त कोथिंबीर वगैरे येते तेव्हा. आता बघा, ही एकदम मस्त असं हिरवागार कलर राहिलेला आहे, जशी काय आपली हिरवी ताजी कोथिंबीर आहे असं आपलं ही दिसतंय. तर मस्त आपल्याला ह्याला भाजून घ्यायचा आहे मसाला. आता आपण 2 चमचे बारके, 2 चमचे आपण टाकणार आहे काश्मीरी लाल मिरची टाकणार आहे. आणि तिखट होण्यासाठी टाकणार आहे आपला घरचा मसाला 1 चमचा. कारण ही मिरची तिखट नसती एवढी, फक्त कलर छान येण्यासाठी आपण ते वापरलेला आहे लाल मिरची. तर ह्याला पण आपल्याला चांगलं तळून घ्यायचं आहे, भाजून चांगला मसाला. आमची मम्मी कुरकुर खात आहे, मार खायचंय का? आता ही शिजलेली डाळ आपल्याला टाकून घ्यायची आहे. जे सुकवून ठेवलेलं असतं ते इतकं उपयोगी पडतं, जेव्हा आपल्याकडे नसतं ना, तर ते मस्त आपण घेऊन वापरू शकता. बघू शकता किती छान मस्त आपलं ही काही सुद्धा नव्हतं आज, तरी पण मी आज छान मस्त दालचा बनवलेला आहे.
मीठ मी डाळीत थोडं टाकलं होतं. आता आपण अजून मार्केटमध्ये तर असतंच मैत्रिणीनं, पण प्रत्येक वेळेस आपल्याकडे असेलच असं नसतं. कधी तर अशी एक वेळ येते कधीतरी की कधी कधी नसतं, पण आणायला पण कुणी नसतं आपल्याला जवळ आपल्या. बघा आता आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं आपण टाकून हे मस्त असा दालचा बनवू शकतो. आता हे टाकणार आहे आपण. मीठ टाकलेलं होतं मी, आता चव बघून आपण परत मीठ टाकणार आहे. जरा मिठाची कमी वाटली तर आपण थोडंसं मीठ टाकणार आहे. परत मी 1-1.5 चमचा मीठ टाकलेलं आहे. बरंच कमी होतं मीठ. तर आपण मस्त ह्याला आता छान अशी उकळी येऊ देणार आहे. बिना टमॅटो कोथिंबीर काही एवढं नसताना मी असा मस्त असा हा दालचा बनवलेला आहे. बघू शकता तुम्ही. आता ह्याला आपण 5 मिनिट झाकून ठेवूया. मस्त असा दालचा आपला. दालच्याला कढू देऊ आपण थोडस. बघा मस्त असा इकडे दालचा आपला तयार झालेला आहे. आता आपण इकडे घेणार आहे भात बनवणार आहे. ह्याच्या सोबत खायला आपल्याला मस्त असा जिरा भात बनवायचा आहे आपल्याला. आता ह्याला आपण दुसऱ्या गॅसवर ठेवूया. दुसऱ्या गॅसवर ठेवू. ज्या आपण कुकर मध्ये डाळ शिजवलेली आहे त्याच कुकर मध्ये आपण भात बनवणार आहे. तिकडे ठेवलेला आहे आपण. इकडे दालच्या कडेपर्यंत आपल्याला भात बनवून घ्यायचा आहे. हे बघा इकडे आपण आता भात बनवण्यासाठी तेल ठेवलेलं आहे गरम करायला. तर आता ह्यात टाकून घेणार आहे आपण ही तेजपत्ता. जो आपण आज दालचा बनवला त्यासोबत बनवायचा आहे मस्त असं जिरा भात. आता हे टाकायचं आहे आपल्याला 1 चमचाभर जिरे आणि थोडासा लसूण टाकायचा आहे. असा मस्त छान आपल्याला हा भात बनवायचा आहे. बघा छान मसाला आपला सगळा भाजलेला आहे. आता टाकून घ्यायचा आहे आपल्याला. तुम्हाला जेवढा भात बनवायचा आहे, किलो अर्धा किलो, त्या हिशोबाने तुम्ही पाणी ठेवू शकता. त्यात टाकून घ्यायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ. तांदळाला तुमच्या पाणी लागेल त्या प्रकारे तुम्ही ठेवू शकता. आता हे आपल्याला मस्त पाणी थोडस गरम होऊ द्यायचंय. पाणी उकळायला लागलं की आपल्याला ह्याच्यामध्ये तांदूळ धुवून टाकायचे आहे. तिकडे बघू शकता मस्त आपला दालचा सुद्धा खाण्यासाठी तयारच झालेला आहे. तर आता आपण बनवून घेणार आहे. मस्त भात बनवून घेणार आहे. आज आपलं हे जेवण आहे, दुपारचं जेवण आहे आजचं. दालचा भात बनवलेला आहे, साधा सिंपल आपला. चला मग आता पाणी आपण गरम होऊन देणार आहे. तर आपलं पाणी गरम होतंय तोपर्यंत आपण घेणार आहे तांदूळ धुवून. मस्त आपल्याला तांदूळ धुवून टाकायचे आहेत.
तांदूळ चांगले स्वच्छ धुवून झालेले आहेत आणि पाणी पण आपलं गरम झालेलं आहे. तर आपल्याला घ्यायचं आहे तांदूळ टाकून. एकदा आपल्याला ह्याला हलवून घ्यायचं आहे. आणि आपले 2-3 शिट्ट्या आपल्याला करून आपला मस्त असा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. हे बघा मैत्रिणी, इकडे दालच्या तयार झालेला आहे आणि इकडे भात सुद्धा तयार झालेला आहे. आता राहिलेलं आहे जेवण करायचं आपलं. त्यासाठी इकडे ताट सुद्धा मस्त असं आपण वाढून घेतलेलंच आहे. बघू शकता तुम्ही. मग आजचा हा दालचा भात कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आजची साधी सिंपल रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद. परत भेटू अशा छानशा एक मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणींनो.